राज्यातील एसआयआर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 17 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून 17 ऑगस्टपर्यंत मुदतवाढीला मंजुरी. प्रारूप मतदार यादी 24 ऑगस्टला प्रसिद्ध होणार. महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी 27 ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार. नागपुरातील मेयो रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा आज संप. नागपुरातील 1500हून अधिक निवासी डॉक्टर संपामध्ये सहभागी. निवासी डॉक्टरांच्या संपामुळे हजारो रुग्णांना मनस्ताप. आपत्कालीन सेवा आणि अपघात विभागातील सेवा संपावेळी सुरूच राहणार. राज्यात पुढील 3 वर्षात 300 किलोमीटर लांबीचे मेट्रो रेल्वेचं जाळं उभारलं जाणार. या विविध मेट्रो प्रकल्पासाठी तब्बल 2,80,755 कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित. यामध्ये वडाळा आणि डेपो ते गेटवे ऑफ इंडिया आणि मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ अशा महत्त्वाच्या मेट्रोंचा समावेश. राज्य सरकारनं सुरू केलेल्या पिंक ई रिक्षा योजनेला पुणे जिल्ह्यात योग्य प्रतिसाद नसल्याचा अहवाल समोर. पुणे जिल्ह्यात जवळपास 4,000 महिला लाभार्थ्यांपर्यंत उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं होतं. प्रत्यक्षात मात्र केवळ 17 महिलांकडेच ई रिक्षा असल्याचं समोर आलंय. रायगड आणि पुण्याच्या घाटमाथ्याला आज हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केलाय. दोन्ही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक घाटमाथा आणि सातारा घाटमाथा या ठिकाणी येलो अलर्ट जारी. भंडारा जिल्ह्यात 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचं जोरदार पुनरागमन. तुमसर तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं. समाधानकारक पावसामुळे बळीराजाच्या आशा पल्लवीत. राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे पुन्हा उघडले. धरणातून 4,000 क्युसेक विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू. धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला असला तरी रिमझिम सुरूच. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील शेतीला तापी नदीच्या पुराचा फटका. भाळले, पिंपरी, कुरखेळी या शिवारातील शेकडो एकर पिकांचं नुकसान. शेतकरी पंचनाम्याच्या प्रतीक्षेत. नांदेडच्या कंधारामधील मसलगा गावातील जिल्हा परिषदेची शाळा धोकादायक. छतामधनं पावसाचं पाणी गळून वर्गखोल्यांमध्ये पाणी साचत असल्याचं समोर. पालक आणि ग्रामस्थांमधनं तीव्र संताप व्यक्त. तातडीनं दुरुस्ती करण्याची मागणी. अमरावतीत कौशल्य विकास योजनेत महाघोटाळा. बनावट ऑनलाईन नोंदणी दाखवून शासनाचे 34,57,000 रुपये लाटले. पुष्पांचला फाउंडेशनचं खातं सील. आरोपी स्वप्नील पांडेवर फसवणुकीचा गुन्हा.